रुपाली चाकणकर या अशोक खरातकडे जायच्या आणि त्यांच्याकडून अशी सगळी करणी आणि कथनी करून घ्यायच्या असा दावा आहे तो उभाटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय। फोटोवरून हा सगळा वाद रंगला आणि त्यांनी काही फोटो सोशल मीडियावरचे जे रुपाली चाकणकरांनी अपलोड केले आहे ते माध्यमासमोर दाखवले। त्यांच्यातला पहिला फोटो होता तो हा 12 सप्टेंबर 2024 चा फोटो होता आणि त्याच्यानंतरचा फोटो 9 सप्टेंबर 2024 चा हा फोटो होता। हे दोन्ही फोटो सुषमा अंधारे यांनी काल माध्यमांसमोर दाखवले आणि त्यांनी दावा केला की रुपाली चाकणकर या अशोक खरात यांच्याकडे जात होत्या कारण त्यांच्या हाताला बँडेज दिसतंय आणि अनामिकाने जे काही क्रियाकल्प केले जातात ते क्रिया करत होत्या। हे सगळं झाल्यानंतर संध्याकाळी रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सुषमा अंधारे यांचे सगळे आरोप खोडून काढले। त्यांचं असं म्हणणं होतं की सुषमा अंधारे यांनी 12 तारखेचा जो फोटो आहे तो चुकीचा दाखवला आहे आणि त्या फोटोला 12 तारीख नाही तर 2 तारखेचा म्हणून हा फोटो सगळ्या माध्यमांसमोर दाखवला आणि माझी बदनामी केली आहे। खरं बघायला गेलं तर सुषमा अंधारेंनी जेव्हा हे सगळं प्रकरण समोर आणण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा त्यांनी मागच्या काही दिवसांचे आणि समोरच्या काही दिवसांचे असे सगळे फोटो तपासले आणि त्याच्यावरून त्यांनी हा दावा केला होता। 9 तारखेच्या आधी म्हणजेच 2 तारखेला सोमवती अमावस्या होती आणि त्याच्यानंतर त्यांची हाताची जखम तशीच राहिली असावी म्हणून त्यांनी 9 तारखेचा हा फोटो माध्यमांसमोर दाखवला आणि 12 तारखेचा हा फोटो दोन्ही फोटो माध्यमांसमोर दाखवून थेट दावा केला। मात्र रुपाली चाकणकरांनी हे दावे खोडून काढले। आपण जर बघितलं तर रुपाली चाकणकरांचं हे फेसबुक पेज आहे ज्यात रुपाली चाकणकर यांनी 12 सप्टेंबरला हा फोटो अपलोड केला आहे, त्यांच्या फेसबुक पेजवर आहे आणि 9 सप्टेंबरला त्यांनीच हा फोटो फेसबुक पेजला अपलोड केला आहे। दोन्ही फोटोला साधारण बँडेज त्यांच्या अनामिका या बोटाला बँडेज दिसत आहे। रुपाली चाकणकरांनी जे आरोप खोडून काढले ते खोटे होते। आपण बघितलं तर 2 तारखेला कोणताही फोटो अपलोड केलेला नाहीये मात्र 2 तारखेला सोमवती अमावस्या होतं असं सुषमा अंधारेंचं म्हणणं होतं। एवढंच नाही तर या संपूर्ण प्रकरणात या फोटोवरून जो वाद या दोघांमध्ये बघायला मिळतोय तो वाद कुठपर्यंत जाईल माहिती नाही पण सोमवती अमावस्या असेल आणि त्याच्यानंतरचे जर हे सगळे फोटो असेल तर या त्यांच्याकडे जातच होत्या असं सुषमा अंधारेंचं म्हणणं आहे। त्यामुळे जेव्हा आपण रियालिटी चेक केली तर सुषमा अंधारेंचा सांगितलेले जे फोटो आहेत ते खरे आहेत आणि यांनी दाखवलेले फोटो देखील खरे आहेत। प्रश्न आहे तो सोमवती अमावस्यांचा आणि क्रियाकल्प केल्याचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।